आणि ह्या एका वर्षामध्ये रहमतपूर आणि परिसरामध्ये होत असलेला वैचारिक बदल, कारण माझ्या राजकीय कारकिर्दीला स्वर्गीय गुलाबराव भाऊ यांच्या पासून सुरुवात झाली. माझ्यानंतर राजकारण करत असताना सगळ्या गोष्टी करता येतात, पण माणसं दुखवून राजकारण करणं हे आमच्या स्वभावामध्ये नाही. कालच काही ज्या व्यक्तींनी, सुनील भैया असतील किंवा मी असेल किंवा आमचे काही उमेदवार असतील, यांच्यावर कुणाच्या आधारानं आणि कशा पद्धतीने टीका केली, त्यातला मुद्दा एकच होता की रहमतपूर नगरपालिकेच्या मतदार यादीमध्ये वाठार असेल, कुसावळी असेल, आतीत असेल, या गावाची जी नोंदणी केलेली बोगस, ती कशासाठी आणि का केली. त्याच्यानंतर भैया आम्हाला एक माहिती अशी मिळाली की विधानसभेलाच 35,000 बोगस मतं या मतदार यादीमध्ये नोंदणी होती. म्हणजे आज जे चित्र दिसतंय ते बोगस मतदान नसतं तर वेगळं असतं. भैयांनी ज्या भाषेमध्ये आपलं मनोगत व्यक्त केलं त्याच्यापेक्षा पुढची भाषा मला बोलता येते, पण बोलून त्या माणसांना मोठं करण्यामध्ये आणि ती पवित्र करण्यामध्ये मी काही समाधानी नाही. येणाऱ्या 3 तारखेनंतर मी त्यांच्यावर बोलेन. कारण काय झालं, माझा स्वभाव वाबडा आहे, सरळ मार्गी आहे, मी खोटं कधी बोलत नाही. जसे भैयांनी सांगितलं, लबाड तर अजिबात बोलत नाही आणि बोलायची गरज बी नाही पडत. जे काय असेल त्या परिस्थितीशी सामना करून मी जगणारा साधा एक नागरिक आहे. भले आमच्या पुतण्यानं मगाशी भाषण केलं भैयासाहेब, आणि त्या रस्त्याच्या कामामध्ये जो प्रकार झाला आणि ज्या माझ्या मोठ्या मुलाला ज्यांनी मुस्काडीत वाजवली ती मरेपर्यंत मी विसरणार नाही. कारण संयम पाळून एकवी समाजामध्ये बारकाईने बघितलं, रोकडोबाची मी सेवा करत असतो, कधी अपेक्षा करत नाही. आणि ते सेवा करत असताना दैवतानं मला एवढंच शिकवलं आहे, जी समाजामध्ये माणसं खाली बघून चालतात ती अतिशय खुंची असतात, त्यांच्यापासून लांब राहा. म्हणून माझ्या मुलांनी, नातवांनी मला सांगितलं की 3 महिने तुम्ही तोंडाला कुलूप घाला. मी घातले. आणि का घालतोय तर माझ्या गावचा विकास मला करायचा आहे, माझ्या समाजाचा विकास मला करायचा आहे. माझ्या बोलण्यामुळं जर या गावचं नुकसान होत असेल, माझ्या बोलण्यामुळं जर कुणाची मनं दुखावली जात असतील तर कृपा करून मी शांत राहतो. आणि शांत राहिलोय भैया, राहिलोय ना. तुम्ही सुद्धा मान्य केलंय की अनेक जणांनी माझ्या बंदुकीच्या खांद्यावर ठेवून अनेकांचा बळी घेतला. त्यांचा समोरच्यांचा काही दोष नव्हता, पण जे मला बंदूक चालवायला शिकवत होते ते अतिशय कर्तबगार होते. त्यांचा इतिहासामध्ये मी नाव नोंदवणार आहे, हाजी साहेब. कारण कसं असतंय, आमच्या पोटामध्ये एक आणि ओटामध्ये एक असते. आमच्या पोटात वेगळं आणि ओटात वेगळं कधीच नसते. आणि तो आमच्या कुटुंबाचा स्वभाव नाही. कारण आता अलीकडे परवा कोजागिरीच्या अध्यक्षपदापर्यंतचा विषय येतो. आमचा सगळ्या गल्लीतला मराठा बांधव माझ्यावर नाराज झाला. कारण त्या खोंडाने असं ठरवलं होतं की याला पूर्ण संपवायचा. कसा संपवायचा तर कोजागिरीच्या मिटिंगमध्ये नाव 3रंच यांनी तोंडात घातलं माझ्या. त्या देवळामध्ये समाजामध्ये उघड बोलायची हिंमत होत नाही, कारण आम्ही कोणाचं वाईट केलं नाही. आणि करायचीही मानसिकता नाही. फक्त एवढंच आहे, जे काय असेल उर्वरित आयुष्यामध्ये करायचे ते माझ्या गोरगरीब जनतेसाठी करायचे. तुम्ही रहमतपूरमधले सगळे नागरिक पाहत असाल, मी 96ला नगराध्यक्ष होतो. नगराध्यक्ष झाल्यानंतर मी एक शब्द दिलता
प्राध्यापकांनी मगाशी उदाहरण दिलं की कुणाला कुणी अविश्वासानं घरी घालवलं, आणि त्याच्यानंतर मी मनामध्ये एक चंग बांधला की नगराध्यक्ष झाल्यानंतर आपण हवेत जायचं नाही. आज तागायत ते मी पथ्य पाळले. मी घरातून बाहेर पडल्यानंतर नगरपालिका असेल, बाजारपेठेमध्ये असेल, चालत जातो. कारण मला सर्वसामान्य गोरगरिबांची दुःख समजून घ्यायची असतात, आणि ती दुःख समजल्यानंतर त्यांच्या समस्या सोडवण्यामध्ये मला जे समाधान मिळतं ते रोकडोबाच्या कृपेने मिळतं. बोलण्यासारख्या अनेक भानगडी आहेत, अनेक गोष्टी आहेत, पण येणारी नगरपालिकेची निवडणूक एक साधं उदाहरण देतो. अलीकडच्या काळामध्ये एक फॅशन झाली, मतदानाला येण्यासाठी मतदारांना पैसे पाठवले जातात सगळीकडं, आणि या विधानसभेमध्ये जर प्रचंड त्याचा महापूर आला, आणि महापूर आल्यानंतर मग तो आता नगरपालिकेमध्ये सुद्धा आम्हाला जाणवायला लागला आहे. परवाच आमच्या भैयासाहेब, माझ्या एका मित्राला मी फोन केला, 5 मतं होती घरामध्ये, आणि त्याने सांगितलं आम्हाला पैसे नकोत. पण नाही, मी म्हणतो तसं तुम्ही आमच्या कामासाठी येणार आहे, तुम्हाला पैसे घ्यावे लागतील. मग मी 5,000 रुपये पाठवले, आणि पाठवल्यानंतर तिकडून मला निरोप आला की तुमचे 5,000 तुमच्या घरात कामी लावा. मला तिकडून 20,000 आले. म्हणजे रेहमतपुत्रांनो, तुम्हाला असं उद्या भविष्यात कुणी विकत घेतलं तर तुम्ही विकत जाणार का सांगा? आपल्या शहराचा विकास करायचा असेल, सुनील भैया माने असतील आणि नंदावहिनी असतील, अधिक सगळे उमेदवार असतील, यांच्या पाठीमागे उभं राहायचं का पैसे वाटणाऱ्यांच्या मागे उभं राहायचं? मला हात वर म्हणून सांगा, कुणाच्या पाठीमागे उभं राहायचं? कुणाच्या? आवाज दबला नाही पाहिजे. कुणाच्या पाठीमागे आपण उभं राहायचं? सुनील भैयांच्या. निश्चित हात वर करून. निश्चित मला तुमच्या सगळ्यांचा अभिमान आहे. अभिमान एवढ्यासाठी आहे की तुम्ही विकले जाणार नाही. उद्या कुठल्याही प्रकारची किंमत तुमची केली जाणार आहे, आणि त्या किमतीला तुम्ही बळी पडू नका. कारण स्वच्छ विचाराच्या नंदना वहिनी, त्यांच्याबरोबरची टीम ही अतिशय सुशिक्षित टीम आहे. ही टीम तुमचं आणि माझ्या आणि भैयांच्या मनामधलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सदैव कटिबद्ध राहील. एवढंच मी या ठिकाणी वचन देतो. एक महत्त्वाचा विषय माझ्या मुस्लिम बांधवांसाठी, कारण मुस्लिम बांधवांच्या प्रत्येक सणासुदीला मी कायम शुभेच्छा द्यायला हाजी साहेब येतो. तुमच्या मस्जिदमध्ये येतो, ईदगामध्ये येतो ना. मध्यंतर एक 6 महिन्यापूर्वी रहिमतपूरमधून नवीनच फॅड आलं. काय कोणाला स्वप्न पडलं या माझ्या रहिमतपूरचं नाव रघुनाथपूर करायचं? पण रघुनाथपूर केलं, काय फरक पडणार आहे? सोन्याचा पत्रा बसणार आहे का? अहो, या रहिमतपूरचं नाव इतिहासामध्ये कोरलं गेलंय. तुम्हाला IPS इंटरव्ह्यूमध्ये विचारलं जात आहे की रहिमतपूरची स्थापना कधीची आहे, आणि त्या रहिमतपूरचं नाव बदलून कुठला रघु तुम्ही काढलाय त्याचा रघुनाथपूर करणार आहे तुम्ही. आणि रघुनाथपूर केल्यानंतर काय तुम्हाला 10 वेळचं जेवण 2 वेळा भेटणार आहे का 10 वेळचं जेवण 3 वेळा भेटणार आहे? काय साध्य करायचे? माझ्या मुस्लिम बांधवांच्या भावना दुखून तुम्हाला मी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं एक वचन देतो. जोपर्यंत भैया जिवंत आहे, जोपर्यंत मी जिवंत आहे, माझ्या पाठीमागं आदरणीय एकनाथजी शिंदे आणि शंभूराजी साहेब आहेत. भैयांच्या पाठीमागं आदरणीय अजितदादा आहे. तुम्हाला एवढा शब्द देतो की या रहिमतपूरचं नाव रहिमतपूरच राहील, आणि ते ठेवण्यासाठी येणाऱ्या 2 तारखेला प्रभाग नंबर 1, 2 आणि 3 मध्ये फक्त आपल्याला वेगळं चिन्ह असणार आहे. प्रभाग नंबर 3 मध्ये तो विषय बोलायचा राहिला. भैया, माझ्या कुटुंबाने गेल्या 25 वर्षामध्ये उमेदवारी मागितली नाही, आणि तशी इच्छाही नव्हती, कारण तेवढा स्वार्थी मी नाही.
पण माझ्या कुटुंबात आमच्या मुलांच्या मध्ये आरक्षण डिक्लेअर झालं आणि चर्चा घरामध्ये चालली होती. महिला आरक्षण पडलंय तर विशालच्या बायकोला उभं करायचं का, उत्कर्षच्या बायकोला करायचं का, वैभवच्या बायकोला करायचं. खाली बघून चालणाऱ्यांना स्वप्न पडलं, काकांच्या घरात उमेदवारी या लगेच आमदारांना फोन, चालणार नाही. दुसरा फोन नितीन काकांना, अहो त्याला संपवलंय आम्ही, त्याच्या पाठीमागे माणसं ठेवली नाहीत आम्ही, कशाला उभं करताय. मला माहिती नाही की एवढं फास्ट स्कोअर काढणारी ही माणसं मग इतकी 10 वर्ष काय झोपली होती का. ज्यावेळेला अडचणी आल्या त्यावेळेला तुम्हाला वासू काकाचं दार दिसलं, वासू काकाच्या पाया पडला, काका मला वाचवा. आणि आता काय काकाचं नाव काढलं की पोटात गोळा उठतोय का तुमच्या. त्याने एक लगेच स्कोअर काढलं, वासू काकाची सून उभी केली तर 100 मतानं कमी आहे, ती पडू शकते. उत्कर्षची बायको उभी केली तर ती 150 मतानं पडेल. शासनाचं सुद्धा एवढं फास्ट स्कोअर नसेल, एवढं स्कोअर या मंडळींचं आहे. मी तुमच्या 3 तारखेनंतर पाय धुवून पाणी पिणार आहे, कारण तुम्ही बुद्धी दिली म्हणून मी तसा वागलो. खरंच तुमच्या घरी कृष्णामाईचं पाणी येऊन घेऊन तुमचे पाय धुवून पाणी पिणार आहे. कारण एकच आहे की अख्खं आयुष्य तुमच्यासाठी घालवलंय, इथून पुढचं आयुष्य माझ्या गावासाठी मला घालवायचे. मी चूक केली, चुकीच्या माणसांना आतापर्यंत ताकद दिली आणि एवढंच बोलतो, येणाऱ्या 2 तारखेला आपण कुणीही कसल्याही आमिषाला बळी न पडता त्या सर्व उमेदवारांना विजय करण्यासाठी जीवाचं रान करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.